तर आपला इथं स्लीवलेस ब्लाऊज कटिंग करणार आहोत इथं. तर मी प्रिन्सेस कट घेणार आहे. सगळ्यात पहिले पूर्ण उंची टाकायची आहे. तर 13.5 पूर्ण उंची आहे प्लस 1 इंच मार्जिन. आता इथं स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि गळा पण डीप आहे, त्यामुळे मी इथं 5.5च शोल्डर घेणार आहे. हे बघा 5.5चं शोल्डर घेतलं. त्यानंतर मुंडा आपल्याला 5.5च घ्यायचं आहे, कारण आपण स्लीवलेस ब्लाऊज करणार आहोत म्हणून. तर 5.5च घेतला आहे मी मुंड्याच्या आकारासाठी. इथं पण 5.5 टाकायचं आहे. त्यानंतर इथं अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. पहिले हा चौकोन करून घेते मी. इथं पण आपल्याला 5.5 टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग आपल्याला 8.5 टाकायचा आहे. इथं 8.5 प्लस 2 इंच मार्जिन. अशा प्रकारे 8.5 प्लस 2 इंच मार्जिन टाकली. त्यानंतर इथं कमर टाकायचं आहे. कमर मी इथं 7.25 घेणार आहे, 7.25 घेणार आहे. इथं 3 इंच मार्जिन घ्यायची आहे. आता इथं तुम्ही थोडंसं वाढवून सुद्धा घेऊ शकता, कारण हे थोडं तिरपं येतं आहे, त्यामुळे नंतरून कट करून घ्यायचं आपल्याला. आता इथं मी रेषा आखून घेतली आहे. इथं पण आखून घ्यायची आपल्याला. आता इथं 1.25 इंचावर मार्क करायची आहे. आता हे स्लीवलेस असल्यामुळे इथं मी 1.5 इंच घेणार आहे मागच्या भागाला. स्लीवलेस आहे त्यामुळे. आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा. अशा प्रकारे हा आकार द्यायचा आहे. आता हे मी कट करून घेते. आता हा आपला मागचा भाग तयार आहे. आता आपण पुढचा भाग तयार करून घेणार आहोत. आता पुढचा भाग कसा काढायचा तो दाखवते मी. तर आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण आखलं आहे ते याच्यावर उठून येईल. आणि इथं पण आपल्याला असं आखून घ्यायचं आहे. हे जे आहे ना काठ, हे आपल्याला काढून टाकायचे आहे. इथं पण आखून घेतलं आहे मी. हे उचलून घ्यायचं आपल्याला. आता हे बघा, हे जे आपण टॅप करून आखलं होतं त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून 1 इंचावर मार्क करायची आहे आणि इथं पण आपल्याला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. आपण मागच्या भागाला 1.5 घेतलं आहे, तर इथं आपल्याला 1.5 इंच कमी घ्यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता हे जे आपण इथून 1 इंचावर घेतलं आहे तिथं अशी मार्क करून घ्यायची. आता आपण जी काही उंची घेतली बघा, जी काही उंची घेतली आहे 13.5 प्लस 1 इंच. आता यात परत आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं मी परत 1 इंच वाढवलं आहे आणि इथं 3.5 इंचावर मार्क करून घेतली. आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. तर इथं मी 3.5 इंचावर मार्क करून घेतली आहे. आपल्याला लगेचच इथून टक्स पॉईंट मोजायचा आहे. तर साधारण 9.5-10 घेऊ शकता तुम्ही टक्स पॉईंट. तर इथं मी 9.5वर मार्क करून घेणार आहे. आता हा टक्स पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची. इथपर्यंत 4 इंच घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं 4 इंचावर मार्क करायची. आता आपल्याला हे डॉट मिळवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपला हा प्रिन्सेस कटचा भाग काढून घ्यायचा आहे पुढचा. आता मी गळा नाही कट केला आहे, तो पण दाखवते कसा गळा कट करायचा ते. अशा प्रकारे आपल्याला हा कट करून घेतला आहे. हा आता भाग घेऊन आपल्याला साईड पीस काढायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर इथं ठेवून घ्यायचा आहे मला. आता हा भाग इथं मी हा प्रिन्सेस कटचा भाग ठेवून घेतला आहे. हे बघा, साधारण अर्धा-पाऊण इंच इथं सोडून द्यायचं आहे.
तर आपण हे बघा हे असे डॉट मिळवून घेतले. आता इथं पण मी ही मार्क करून घेतली आहे. आता आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे. मागचा भाग घेतल्यानंतर हा बरोबर असा दोन्ही पण मिळवून घ्यायचे. तो असा ठेवून आखून घेणार आहे. इथं अशी तिरकी रेषा करून घ्यायची, एक अशी पण करून घ्यायची आहे. आता हे दोन्ही पण पार्ट उचलून घ्यायचे आपल्याला. इथून आपल्याला 3 इंचावर मार्क करायची आहे आणि इथं आपल्याला 2 इंचावर जे काय आपण मार्जिन टाकलं आहे बघा ते आखून घ्यायचं आहे. इथं मी 3 इंच टाकलं आणि इथं 2 इंच. आता हे बघा हे जे काय आपण घेतलं आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. किती 4 इंच घेतलं आहे. आता ते 4 आता आपल्याला हे बघा इथं 4 इंचावर आपल्याला जो काही टक्स पॉईंट आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग आपण किती घेतला आहे, 8.5 घेतला आहे. तर 8.5 आता आपलं इथं येतं आहे. हे बघा इथं येतं आहे. आपल्याला इथून 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क करायची आहे. तर इथपर्यंत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं 1.5 इंच वजा करून घ्यायचं आहे. तर इथं मी 1.5 इंच मी वजा केलं आहे. आता आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे, व्यवस्थित आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला गळा कट करायचा आहे. तर आता इथं मी फक्त गळा दाखवणार आहे, तुम्हाला कट करणार नाही आहे. इथं मी 2.25 इंचावर मार्क करून घेतला आहे. त्यानंतर 6.5 इंचावर मी गळा घेणार आहे पुढचा आणि इथं 2.25 इंचावर मार्क करणार आहे. हे बघा इथं मी 2.25 घेतलं आहे, वरती 2.25 घेतलं आहे आणि 6.5चा गळा घेतला आहे. आता इथं अशी रेष मारून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पानगळा किंवा पंचकोनी किंवा गोलगळा घेऊ शकता इथं. तर इथं मी पानगळ्याचा आकार करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता तुम्हाला इथं ब्रॉड गळा पाहिजे तर तुम्ही साधारण 1/2 इंच किंवा थोडंसं जास्ती घेऊन ब्रॉड गळा घेऊ शकता. अशा प्रकारे घेऊ शकता जेणेकरून गळा एकदम व्यवस्थित येतो. आता आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे. तिथं पण सेम करायचं आहे. आपल्याला 2.25वर मार्क करायची आहे आणि जे काही शोल्डर उरेल बघा आपल्याला साधारण 2.25 शोल्डर तयार ठेवायचं आहे. तर इथं 2.25वर मार्क केली. त्यानंतर 9.5चा गळा आहे मागचा. इथं 9.5चा गळा तयार. आता इथं मी 3 इंचावर मार्क करून गळा आखून घेणार आहे. अशा प्रकारे इथं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. आता इथं मी थोडासा असा गोल आकार देऊन गळा घेणार आहे अशा प्रकारे. तर इथं मी कपड्यावर आता कट करून घेते ब्लाऊज. कपडा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. इथं आपला साईड पीस बसतोय. तर हा कट झाला आहे. आता आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे. थोडा तिरपा घेतला आहे मी. आता हा कपडा एवढा उरला आहे.
अशा प्रकारे आपली कटिंग तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.